बघा, एका निवडणुकीत उभ्या असलेल्या 3 उमेदवारापैकी पहिल्या उमेदवारास 40% मते तर दुसऱ्या उमेदवारास 36% मते मिळाली. तिसऱ्या उमेदवारास एकूण 8,640 मतं मिळाली असतील तर एकूण किती मतदारांनी मतदान केले, असा प्रश्न. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल लेकरांनो, खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, तुमच्या हिताची गोष्ट चॅनल सबस्क्राईब करा आणि एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. अजिबात तुम्हाला कुठल्या पुस्तकाची गरज पडणार नाही, हा विश्वास तुम्हाला देतो. तुम्ही माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता. तिथे तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध शंका कुशंका बिनधास्त विचारता येतील. तर हा प्रश्न कसा सोडवायचा? एका निवडणुकीच्या रिंगणामध्ये 3 उमेदवार आहेत. निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे असलेले उमेदवार 3, त्याची नावं पहिला, दुसरा आणि तिसरा. बघा, यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी सुद्धा प्रश्नामध्ये दर्शवलेली आहे. निवडणुकीत उभ्या असलेल्या 3 उमेदवारापैकी पहिल्या उमेदवाराला 40% मतदान मिळालं. इथं मांडा. गणित म्हणते दुसऱ्या उमेदवाराला 36% मते मिळाली. दुसऱ्या उमेदवाराची ही 36% मत. लक्ष द्या. मग अर्थात तिसऱ्या उमेदवाराला मिळालेल्या मतांची टक्केवारी काय, तर यांची बेरीज करा. 40% अधिक 36%, 76%. हे जे मतदान आहे लेकरांनो, हे 76% या दोघांचं आहे. याला किती मिळालं? तिसऱ्याचं मतदान काय? तिसऱ्याचं मतदान काय तर 100%. कुठलीही गोष्ट 100% असते. त्या मतदान केंद्रावर झालेलं मतदान हे 100% असणार. पैकी या दोघांचं हे मतदान 76%. जेव्हा आम्ही वजा करू तेव्हा प्राप्त होणार उत्तर म्हणजे मतदानाची टक्केवारी हे असणार मतदान या तिसऱ्या उमेदवाराचं. तिसऱ्या उमेदवाराला मिळालेल्या मतदानाची टक्केवारी न दर्शवता इथं त्याला मिळालेले मत दर्शवली 8,640. मग प्रश्नाच्या उत्तराकडे जायचं कसं? तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे इथं टक्के किंवा टक्केवारी आणि इथं मिळालेले मत किंवा मतदान. तिसऱ्या उमेदवाराला टक्केवारीच्या स्वरूपात 24% मतं मिळाली. लेकरांनो, हे 24% मतं म्हणजेच तिसऱ्या उमेदवाराला मिळालेले हे 8,640 प्रत्यक्ष मतदान. आम्हाला जो प्रश्न विचारला की एकूण किती मतदारांनी मतदान केले, एकूण मतदार 100%. लेकरांनो, 24% म्हणजे जर 8,640 तर 100% म्हणजे किती, हा प्रश्न त्रैराशिक पद्धतीने याची सोडवण करत असताना 100चा गुणाकार 8,640 सोबत यानं याला गुणायचं असते आणि यानं याला. हे 2 राशी 2 पद परस्परांना भागीला स्वरूपात असतात. छेदस्थानी 24%. 24 मांडा. लक्ष द्या. आता हा भाग कसा जातो तर 360 न जातो. म्हणजे 100 गुणिला 360 हा जेव्हा गुणाकार कराल तेव्हा 36,000 हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो प्राप्त होते. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. हिताची गोष्ट, एक कॉमेंट केल्याशिवाय राहू नका. सर मला प्रश्न हवेत आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी
अजिबात तुम्हाला कुठल्या पुस्तकाची गरज उरणार नाही. ओके. निवडणुका ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते.